तर आमचा अचानक उजरला जायचा प्लॅन ठरला, कारण प्रतीक म्हणला लय दिवस झालं कुठे फिरायच नाही गेलो, जाऊ चल. खेडमधून आम्ही निघालो होतो, आम्हाला चासला जायचं होतं हेमंतला घेण्यासाठी. हेमंत पण येणार होता आमच्या संग, मग काय खेडमधून निघालो डायरेक्ट चासला. हे जे दिसतंय ना ते हेमंतचं घर आहे बरं का. हेमंत काय तशी आंघोळ करून बाहेर आलता बरं का. हेमंतची काय अजून आंघोळच नव्हती झाली. इथं प्रत्येक मास बीस लावून तयार होता. मग काय आलो बाहेर आणि बसलो फोटो काढीत. मग चष्मा घेतला आणि ओढून डायरेक्ट ते काहीतरी वेगळं चालू होतं यांचं. काय काय चाललेलं काय. आमचं गावाकडचं वातावरण असंच भारी असते बरं का. आणि त्यात हेमंतचं घर आहे डोंगराच्या खाली, तर एवढं भारी वातावरण असते ना, दुःख बिक नाही का सकाळचं मस्त पैकी. तर यांनी सकाळी काही खाल्लं नव्हतं म्हणून पिरू खात होता. आणि तेवढ्यात हेमंतचं फादर दिसलं, गाठात होते तिथं गुरं घेऊन चाललेलं नाही का. ते म्हणतात बाळाहो तुम्ही नुसते फिरायला वाकावले, तुम्हाला बाकी काहीच काम नाही. हेमंत एकटा होता, तेवढंच त्याला एक माणूस भेटला गप्पा मारू लागला. मग काय माझ्या घरी आलो, चार्जर घ्यायचा होता फोनचा, त्याच्यामुळं ही माझी बहीण आहे बरं का. ही किती घाबरते बघा व्लॉग मध्ये यायला. मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या आयडियाला नक्कीच फॉलो करा बरं का. हा आणि आमचे कबूतर पण आहे, तुम्हाला लागत असेल मला मेसेज करा. प्रतीक कुठं गायब झाला होता का. प्रतीक तरी तर आमच्या कुत्री संग खेळत होता, त्याला कुत्री लय आवडतात. आणि ही स्वीट हिला कोणी दिसलं लागले उड्या मारायला. हिला नवीन माणसं दिसल्यावर लागते उड्या मारायला. मग काय पेटीमध्ये मॅची चालू होत्या, म्हणलं मॅची बघून येऊ. तिथं आयन पाहिजे डायरेक्ट पुढंच उभं राहिलेलं. या तो बेवाडाला बॉल लागला तर पडायची होऊन काय मॅची बघून निघालो. याला म्हणलं तुझी गाडी आहे तिथं लावून माझी गाडीवर जाऊ. आणि मित्रांनो याचा अजून एक पार्ट येणार, याला नक्कीच सपोर्ट करा बरं का.